हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. तर छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे. पहिल्यांदा निगेटिव्ह एनर्जी बाहेर काढूया आणि पॉझिटिव्ह एनर्जी आत घेऊया. यासाठी सर्वात प्रथम लोटूनच काढते. सगळी जी का रात्रभराची धूळ आहे किंवा निगेटिव्हिटी पसरलेली असते ती पहिला बाहेर काढण्याचं माझं चालू आहे. ते हे फरसाणा घेतलंय चिक्कू चिक्कू आमची शाळेला जाण्याची सुरुवात इथूनच होते. सकाळीच पहिल्यांदा चाकातलं हवा गेलेली असते. रात्री कोण काढून नेतं काय होतं काय माहीत नाही, पण सुरुवातच अशी होते. चला बागेतील फुलं पण थोडी आलेली दाखवते. थोडी आल्यात, छान छान आलेली आहेत आज पण, आणि थोड्या वेळानं दुसरी उमलतीलच. आणि सकाळ व्ह्यू म्हटलं बघूनच आत जाऊया. आत गेले की पुन्हा आता मला जेवणाला करायला घालायला आहे. चला आता जेवणाची सुरुवात झालेली आहे. मिस्टरांनी 2 पेंड्या मेथीच्या आणल्या होत्या आणि त्यातली एक परवा केली आणि एक आता आहे ती करायला घातलेली आहे. आणि इकडं डाळीची आमटी आणि शेवग्याच्या शेंगासुद्धा येताना घेऊन आले होते. त्यामुळं आज नुसता डाळीची आमटी नाही होणार फक्त, तर आपण शेवग्याची छान अशी आमटी करणार आहे. आणि इकडे मी मेथीची भाजीसुद्धा सिंपल अशी हिंग आणि लसणावर फोडणी घातलेली आहे. आणि शेंगदाण्याचा कूट शक्यतो आमच्या घरामध्ये लागतो तोच घातलेला आहे. मेथीची भाजी सर्वांना फार आवडते, पण मला निवडायचाच कंटाळा येतो. निवडायला नको वाटते. खायला खूप छान लागते, पण निवडण्याचा जो का टायमिंग जातो तो कंटाळवाणा वाटतो मला. त्यामुळे नीटवाट करायला मला अजिबात आवडत नाही. भाज्या वगैरे खायला आवडतात, पालेभाज्याच सगळ्या, कडधान्य किंवा फळभाजीपेक्षा मला पालेभाज्या फार आवडतात, पण नीटवाट करायचं म्हटलं नको वाटतं. आणि इकडे बघा डाळीतच मी शेंगा टाकलेल्या आहे. त्यामध्ये हिंग, हळद, चटणी, मीठसुद्धा त्यातच सगळं शिजवून घेणार आणि नंतर बेसिक फोडणी टाकणार. आता इथे बघा हा जो काय रॅक आहे स्टीलचा रॅक, तो ऑनलाईन मागवून घेतलेला आहे. मला असा एखाद्या कोपऱ्यामध्ये किचनच्या हवाच होता, कारण बघा ह्या पायपीपर्यंत सगळे डबे येत होते आणि भरपूर पसारा ह्या कोपऱ्यामध्ये वाटत होता आणि भरपूर सगळे डबे गर्दी वाटत होती. असं खालीवर ठेवण्यासाठी एक रॅक टाईप पाहिजेच होतं. मग स्टेनलेस स्टील बॉडीचं खूप सुंदर आहे आणि जाडजूड आहे. आणि कशावरून मागून घेतलेत हे काय माहीत नाही, पण तुम्ही सुद्धा तुमच्या किचनचा एखादा कोपरा अशा पद्धतीने छान सजवू शकता. माझे थोडेच डबे आहेत, इतके काही जास्त नाही. मला जास्त असा पसारा अजिबात आवडत नाही किचनच्या कट्ट्यावर तरी, पण हे हाताशेजारी आपल्याला लागतंच म्हणून मी ठेवलेलं आहे. तर आता संध्याकाळ झालेले आहे. आता गल्ली जेवण आहे ते बनवायला मिस्टर चाललेले आहेत, मित्रांचंच. आणि शेगडी वगैरे आमची घरचीच आहे, ती घेतलेली. आणि ही बघा पातेली, 2 वगराळी पातेली आहेत. एक वगराळ आहे आणि त्यामध्ये 3 मोठी पातेली, ताटं 2, हा झाऱ्यासुद्धा आहे भाजी किंवा भात वगैरे हलवण्यासाठी. आणि हे आमटीचं वगराळ खूप सुंदर आणि जाड आहे. मेन म्हणजे सगळी ही भांडी अगोदर 16 वर्षापूर्वी घेतली होती अशीच. आणि ह्या 2 स्टीलच्या बुट्ट्या, जेणेकरून कोशिंबीर वगैरे वाढतात, भाजी वगैरे वाढतात, याच्यासाठी लागतं. तर 50 माणसांचा असा स्वयंपाक होतो या भांड्यामध्ये. तर 3 अशी मोठी भांडी आहेत, त्यावरची झाकण्यासाठी त्यांना दिलं. आणि आज चिकन करणार आहेत
असं बल्कमध्ये 4-5 किलोचं तरी चिकन होईल यामध्ये होतंच. दरवेळेला नेतात आणि करतात. आता आमच्याकडे अवेलेबल आहे म्हणून सगळी भांडी नेतात. परत आपलं शेगडीसुद्धा नेतात आणि सगळेजण मिळून सगळी पट्टी काढतात पैसे. असं सगळेजण मिळून काढतात आणि मग सगळ्यात मिळून एक असं जेवण बनवतात. चपात्या तेवढ्या मी नंतर करून देते त्यांना आणि चिकन सुक्कं वगैरे करतात. रस्सा सुक्कं भात करत आता मुलगा न्यायला लागलेला आहे. मी लिस्ट काढून ठेवली कारण मागच्या वेळेला दुसऱ्यांचं पातेलं आमच्यात, आमचं पातेलं दुसऱ्यांच्यात. आता व्हिडिओतनं तर दिसेलच म्हटलं. आणि ती जेवून येतील तो पण मला काहीतरी जेवणाला करायलाच पाहिजे होतं. त्या त्यांच्यासाठी चपात्या हे जास्त दे असं मुलांनी सांगितलं. त्यामुळे एक 7-8 किंवा 10-12 तरी लागतील एवढं कणिक मी मळलं होतं. बाहेर जेवण म्हटल्यावर पोरं छान जेवतात, सगळेजण मिळून असतात. त्यामुळे घरात कधी कधी कमी जेवतात, कधी कधी व्यवस्थित जेवतात असं होतं. सगळे मिळून म्हटल्यावर थोडं लागतं. कोण आणतंय कोण नाही. तानाच कुणाची कमतरता भासू नये किंवा कुणालाच कमी पडू नये म्हणून देतानाच मी जास्त चपात्या डब्यात भरून देणार होते. म्हणून मी आता वाजले 8 तर करायला घेते. 8:30 पर्यंत होतं जेवण तिथे. कधी कधी मला पण पाठवून देतात. खरं तिथल्या बेतावर कंडिशनवर ठरवतात. जर शिल्लक राहिलं तर देतात, नाही तर देत नाहीत. माझी जुळणी मला करायला पाहिजे म्हणून माझं मी आपली गवारीची भाजी, चपाती, भात, आमटी असं माझं जेवणाची तयारी मी थोडी करून ठेवली आणि लास्टला चपात्या घेतल्या जेणेकरून सगळीजणच व्यवस्थित जेवतील. आणि मुलं बाहेर असलं की व्यवस्थित खातात पण. आणि नाही वेळ म्हणत होती नको नको, खरं मिस्टर करणार म्हटल्यावर मग या म्हटले मी करणार आहे तर चला म्हणायला लागले मिस्टर. आणि छान करतात आणि दुसरी करतात ते काही व्यवस्थित केलं नव्हतं. मागच्या वेळेला सगळं कच्चं होतं आणि चव नव्हती. सगळं काय समजलं नाही कसं तरच केलं होतं. कोण केलं त्यांनी म्हणून ती नको नको म्हणून लागली होती. पण बाबा करणार आहे जावं म्हटल्यानंतर मग त्यांच्या लक्षात आलं आपलं बाबा छान करतात. आणि आमच्या मिस्टरांच्या हातची चव सगळ्यांना आव्हान बनवतातच. घरात पण बनवतात आणि बाहेर पण बनवतात. आणि सगळ्यांना म्हणजे मेथड जी त्यांची आहे बनवण्याची जी काय पद्धत आहे सगळ्यांना ते आणि चव पण येते आणि चव पण आहे त्यांच्या हाताला. त्यामुळे खरं हात दुखावला असल्यामुळे त्यांना म्हणजे कोणीच काय म्हणजे सगळेच थांबले होते जेवणाचं. पण आता काय थोडं थोडं करतात आणि सगळेच हाताखाली असं तर मी करतो असं म्हणत होते. आणि डाव्या हातानं करतात. हलवी वगैरे असले तर मुलांना सांगतो म्हणाले. बाकी फोडणी वगैरे थोडं हलकं असतं ते देतो. बाकी चिकन वगैरे टाकायला धुवायला मुलांनाच लावतो म्हणाले. आणि तशा पद्धतीनं त्यांनी करायला गेल्यात. कॉलेजचाच 3रा दिवस होता. कॉलेजवर आले 5ला चहा घेतला आणि मग जातो म्हणाले. कारण लवकरच जुळणी केली की 6:30 पर्यंत सगळं पातेली वगैरे सगळं साहित्य एकत्र आणलं की 7:30 पर्यंत चिकन वगैरे शिजतं आणि बाकीचं माल मसाला मुलं कटिंग वगैरे करून देतात. कांदा, टोमॅटो, आलं, लसूण सगळी मुलं मिळून करतात. आणि 7:30ला फोडणी 8:30-9 पर्यंत शिजून तयार होतं. आणि सगळेजण 9ला राहिलेली जी काही ड्युटीवरनं वगैरे आहेत त्यांच्या ग्रुपमध्ये ते सगळेजण येतात आणि असं शेतामध्येच बनवतात आणि तिथे बसून खातात. तर ॲक्च्युली व्हिडिओ तर कोण तिथं घेतंय काय नाही माहीत नाही, दाखवू शकणार नाही मी. कारण जर मिस्टरनी घ्या म्हटले तर घेऊ शकतोय. आणि पुढच्या वेळेला जर जेवण असेल तर तुमची कमेंट आली तर बल्कमध्ये कसं करतात किंवा त्यांची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंट करा रेसिपी म्हणून. तर नक्की त्यांचा व्हिडिओ काढून आणायला मी सांगते आणि मग चॅनलवरती टाकते. आणि कारण मेथडच पूर्ण वेगळी आहे. कोल्हापूर स्टाईल आणि आमची गावाकडची मिक्स्ड स्टाईल आहे त्यांची. त्यामुळे आता मुलं तर तिकडे जाऊन आलीत. पातेली वगैरे जे जे लागतं ते देऊन आलीत. आणि माझं पण झालेलं आहे बघा. आता गवारी ते थोडीशी राहिली होती ती मी ह्या जे काय बिस्किटाचा डबा आहे त्यामध्ये अशी भरून ठेवते बाकीची. आणि मी काय दुसरे कंटेनर वगैरे मागवले नाहीत. माझ्या अशी भरपूर प्लास्टिकचे डबे आहेत. त्यातच मी कंटेनरचा यूज त्यां छान राहतात, बरेच दिवस टिकतात सुद्धा. तर हा पेला मी डाळीत घालत होते बघा. हा वापरतच नाही म्हणून म्हटलं तर डाळीत घालूया. आता इकडे चपात्या झाल्यात, माझा भात पण झालाय. आणि करत करत मी हा खालचा कप्पा पण काढला होता स्वच्छ करण्यासाठी. ही छोटीशी चूल आमचं जेव्हा वास्तूक झालं तेव्हा ह्या चुलीवरच दूध उतू घालं होतं वास्तुशास्त्रानुसार.
तर इथे असं ठेवलं आणि चटणीचे जे काय बरणी आहे ते इथे ठेवलं आणि त्याच्यावर मोठा डबा ते झाकून ठेवण्यासाठी ठेवलेला आणि हा कप्पा मी आज स्वच्छ करण्यासाठी काढल्या. हळूहळू शिमग्याची तयारी करायलाच पाहिजे, एकदम का होणार नाही बघा. हा पसारा इतका खाली मी काढला होता, चपात्या झाल्या आणि मग मी हे सगळं काढलेलं आहे. म्हटलं त्यांचं आवरेपर्यंत माझं इकडं होऊन जाईल म्हणून थोडं क्लीन करत होते. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच.